नमस्कार माझे मित्र-मैत्रिणी, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण एक नवीन व्हॅकन्सी बघणार आहे. LMSची ऋषिकेशचीच व्हॅकन्सी निघालेली आहे या ठिकाणी. म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ऋषिकेशची निघालेली व्हॅकन्सी आहे. ही वेबसाईट आहे. वेबसाईटवरती तुम्हाला भेटू शकते व्हॅकन्सीचं पूर्ण डिटेल. तर ह्या ठिकाणी रिक्वायरमेंटची एक नोटीस दिलेली आहे. आपण ती नोटीस काय आहे ते बघूया. ही नोटीस रिलीज झालेली 5 जुलै 2026ला झालेली रिलीज. तर आपण बघूयात आता ह्याच्यामध्ये व्हॅकन्सीमध्ये त्यांनी काय सांगितले आहेत. ह्या ठिकाणी त्यांचे सब्जेक्ट सांगितले त्यांनी रिक्वायरमेंट ऑफ द पोस्ट ऑफ सिनियर रेसिडेंट्स, म्हणजे जे सिनियर रेसिडेंट्स आहेत त्यांच्यासाठी ही पोस्ट आहे. ह्याच्यामध्ये नाही का म्हणजे ऑल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ऋषिकेश उत्तराखंडची व्हॅकन्सी निघालेली आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी नाही का ही वेबसाईटवरती आपल्याला जाऊन तुम्ही वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता असं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये नाही का स्टार्टिंग डेट आहे त्यांची 5/7/2026ला सकाळी 10 वाजता सुरू झालेली आहे. ऑनलाईन भरायचं आहे ॲप्लिकेशन, आपल्याला फॉर्म आहे. आणि लास्ट डेट आहे ह्याची 4/8/2026. ते आपण 5 वाजेपर्यंत हा फॉर्म फिलअप करू शकतो असं सांगितलेलं आहे याच्यामध्ये. त्याच्यामध्ये ही डेट दिलेली आहे त्यांनी, ते पण हायलाईट करून ठेवलेली आहे याच्यामध्ये डेट लक्षात ठेवा सगळ्यांनी. आता ह्या ठिकाणी आपण बघूयात व्हॅकन्सी कोणाला किती व्हॅकन्सी आहेत ह्या ठिकाणी बघणार. डिपार्टमेंट वाईज ह्यांनी व्हॅकन्सी डिस्ट्रीब्यूट करून दिलेल्या आहेत. सिरियल नंबर आहे, डिपार्टमेंट आहे, कॅटेगरी आहे याच्यामध्ये आणि नेम ऑफ पोस्ट आहेत. तर आपण डायरेक्ट डिपार्टमेंट आणि नेम ऑफ पोस्ट कोणते कोणते ते बघणार आहोत. किती नंबरचे पोस्ट वगैरे आहेत ते बघूयात. ॲनेस्थेशियोलॉजीसाठी नाही का 14 पोस्ट आहे. ॲनाटॉमीवाल्यांसाठी 3 पोस्ट आहे. बायोकेमिस्ट्रीसाठी 1 पोस्ट आहे. कम्युनिटी मेडिसिनवाल्यांसाठी 3 पोस्ट आहे त्या ठिकाणी. डेंटिस्ट्री म्हणजे त्यांच्यासाठी 1 पोस्ट आहे. डेंटिस्ट ट्रायसाठी पण 1 पोस्ट आहे. याच्यामध्ये ओरलचा आहे, नंतर ऑर्थोचा आहे, पिडॅट्रिकचा आहे. प्रत्येकाला ह्या ठिकाणी 1 पोस्ट देण्यात आलेली आहे. ह्या ठिकाणी नाही का डर्मॅटॉलॉजीवाल्यांसाठी 5 पोस्ट आहेत. ENT वाल्यांसाठी 1 आहे. जनरल मेडिसिनसाठी 4 आहेत. जनरल सर्जरीसाठी पण 4 आहे. नंतर जिरॅट्रिक मेडिसिनवाल्यांसाठी ह्या ठिकाणी 3 पोस्ट आहे. मायक्रोबायोलॉजीसाठी 4 आहेत. न्यूक्लिअर मेडिसिनवाल्यांसाठी 6 आहे. ऑब्स्ट्रॅक आणि गायनेकवाल्यांसाठी 5 आहे. ऑप्थॅल्मॉलॉजीसाठी 3 व्हॅकन्सी दिलेल्या आहेत या ठिकाणी. पिडॅट्रिकसाठी 4 आहेत आणि पॅथॉलॉजीसाठी 5 आहेत. अशी व्हॅकन्सी दिलेल्या आहे. याच्यामध्ये टोटल व्हॅकन्सी आपल्याला आहेत अजून. याच्यामध्ये खूप व्हॅकन्सी दिलेल्या आहेत. फार्मॅकोलॉजीसाठी 2 आहेत. फिजिकल मेडिसिन जे आहे त्यांच्यासाठी 2 आहे. फिजिओलॉजीसाठी 2 आहेत. सायकॅट्रिकसाठी 3 आहेत. रेडिओ डायग्नोसिस्टवाल्यांसाठी 1 आहे. रेडिओथेरपीसाठी 5 जागा आहेत. ट्रान्सफ्युजन मेडिसिनसाठी 3 जागा आहेत या ठिकाणी. त्याच्यानंतर ट्रॉमा इमर्जन्सीसाठी 5 जागा आहे. ट्रॉमा इमर्जन्सी सर्जरीसाठी पण 2 जागा आहेत. असे टोटल आपले जागा आहेत किती 95 जागा आहेत. आणि 29 याच्यामध्ये नेम ऑफ पोस्ट आहेत. आणि जागा टोटल व्हॅकन्सी 95ची व्हॅकन्सी आहे याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये त्यांनी नाही का आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायला सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी. क्वालिफिकेशन त्यांनी त्यांचं जे काही क्वालिफिकेशन आहे त्या ॲज पर क्वालिफिकेशननुसार त्यांनी भरायचं आहे. ते कॅटेगरीमध्ये तिथे सांगण्यात आलेलं आहे. तर ह्या ठिकाणी नाही का मेडिकल जे कॅन्डिडेट आहेत ना त्यांचं MD MS DN DM हे कंप्लीट पाहिजे त्या ठिकाणी. आणि त्यांचं रजिस्ट्रेशन रिन्युअल वगैरे असेल तर तेही चालेल. आणि त्याच्यानंतर ह्या ठिकाणी फॉर नॉन मेडिकल कॅन्डिडेटसाठी सांगितलेलं आहे. डिपार्टमेंट ॲनाटॉमी बायोकेमिस्ट्री फार्मॅकोलॉजी आणि फिजिओलॉजी ह्या ठिकाणी MSc आणि बॉटनिकची डिग्री जी असते ती कंप्लीट पाहिजे ह्या ठिकाणी त्यांची सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यांना पेमेंट स्केल हे लेवल 11च्या नुसार पेमेंट भेटणार आहे असं सांगितलेलं आहे याच्यामध्ये आपल्या. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की एक्झामची जी फीस आहे ती फीस नाही का EWS OBC ह्यांच्यासाठी नाही का फीस 1200 आहे. आणि SC आणि STवाल्यांसाठी 500 रुपये फीस आहे. आणि PW कॅन्डिडेटसाठी फ्री आहे ह्या ठिकाणी. आणि 45 इयर्सपर्यंत आपण हे अप्लाय करू शकतो. ह्याच्यामध्ये एज लिमिटेशन सांगितलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की ही कॅटेगरी वाईज त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे प्रत्येक गोष्ट. आपल्याला कॅटेगरी वाईज त्यांनी सांगितलं. फक्त आपण लास्ट डेट आपली काय आहे आपण ती लक्षात ठेवायला पाहिजे. आणि ह्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स काय लागणार आपण ते एक वेळेस या ठिकाणी रिमाइंडर करूयात.
ह्याच्यामध्ये आपल्याला इंटरव्ह्यूला बोलवणार आहेत त्यांनी. नंतर इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे, आपलं प्रूफ लागणार आहे, ॲप्लिकेशनचं डिपॉझिट आपण प्रूफ ॲप्लिकेशन भरलं ते एक आपल्याला झेरॉक्स कॉपी लागणार आहे त्या ठिकाणी, आणि आपले सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहे. आय डी प्रूफ लागणार आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन, ड्रायविंग लायसन, वोटर लायसन हे आपले असलेलं पाहिजे. आधार प्रूफ पाहिजे, ॲड्रेस आपला प्रूफ पाहिजे त्या ठिकाणी, सर्टिफिकेट ऑफ द बर्थ 10चं सर्टिफिकेट पाहिजे, 10वी 12वीचे मार्कशीट, आणि आपलं क्वालिफिकेशनची आपली डिग्री जी कोणती आहे ती डिग्री पाहिजे या ठिकाणी. MBBSचे मार्कशीट आणि सर्टिफिकेट, MD MS DNB DM PGचे मार्कशीट पाहिजे ह्या ठिकाणी, आणि अटेम्प्ट सर्टिफिकेट पाहिजे ह्या ठिकाणी आपलं. त्याच्यानंतर आपलं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर तेही चालेल. कॅटेगरीचं सर्टिफिकेट पाहिजे आपल्याला, आणि आपण जर गव्हर्नमेंटमध्ये जॉब केलेला आहे तर त्याचं पण सर्टिफिकेट असलं तरी चालेल. अशा पद्धतीने फोटो आपला कलर फोटो पण घ्यायचा आहे. हे आपल्याला डॉक्युमेंट त्या ठिकाणी घेऊन जायचे आहेत त्यांना दाखवायला. आपल्याला ही 95 पोस्टची ही आजची व्हॅकेन्सी होती. ऋषिकेशला नवीन व्हॅकेन्सी निघालेली आहे. यामध्ये स्टाफ नर्सची व्हॅकेन्सी नाही आहे, पण अदर जी व्हॅकेन्सी ती सगळ्यांना समजावी म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तर अशीच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.